जय साईनाथ. साईमय सकाळ. आज दिवस 7वा आहे. तर आता आम्ही निघतोय. सकाळचे 7 वाजले असतील. ओम साईराम. ओम साई. लय थंडी आहे गाईस. काय कामाचा नाही, पसारा करून ठेवलाय. बघा चॉम्पलनी इकडे सर्व कचरा करून ठेवलाय. रात्रभर तेच खात होतास. पालखी आपली तिकडे आहे. निघतोय इकडनं. खूप थंडी आहे बघा. हे आता व्हिडिओसाठी ग्लव्स काढून ठेवले आणि इकडे चॉकलेट भरून ठेवलेत बॅगेमध्ये. हे बघा आम्ही चाललो पुढे. आता जरा चाय बी पितो, फ्रेश होतो. नाही आधी फ्रेश होतो, चाय पितो, मग निघतो. जय सर. जायचे आंघोळ करायची हा थंड पाण्याने करायची. हा बघा हा. अच्छा तू पण करायची. मी का करू? मी चॅलेंज लावलंय. पैसे लावले तू पण करायची. मी चॅलेंज तुझ्यावर तू पण सट्टा आहे. करायची. तुझ्यावर सट्टा आहे. मग मी कशाला 10,000 तुला देणार. मग मी कशाला करू? मी कशा आंघोळ केल्यावर तुला 10,000 देणार. मी तू कशाला नाही केली करू? तर आम्हाला तू देणार. चल 10,000 काढ. हे 5,000 पण बस झाले. चल तू पण करायची आंघोळ. बोल. मी नाही, तुझ्यावर चॅलेंज आहे. मी पण तुझ्यावर चॅलेंज करतो. तू पण करायची. हे 5,000 पण बस झाले. शिर्डीमध्ये खाऊ काहीतरी. 10,000 लावतोय. 10,000, 20,000, 21,000. तू लाव. सट्टा लाव. बोली लगा, बोली लगा. आपल्या इथे किती लावू? याचा इंटरव्ह्यू तर घे आता 6 घे. दिवसाचा. भाऊकर कसं वाटतं भाऊ? खरंच सांग. विचार शंकू नाही तर बापूला. हे बापू इंटरव्ह्यू दे. काय काय फोटो काढतो. बघितलं आला का नाही फोटो काढायला? पाठी फोटो काढायला आमच्या सोबत राहतो आणि बाकी चालायला दुसऱ्यांसोबत असतो. कोण कोण कोण? हा बाबू. बाबू हा हा का? सायराम आहे बघा. सर्व बसले तिकडे. काय खातात बघूया. सायराम काय खातात? साईराम चिवडा, लसूण चिवडा. सायराम. त्याने मागितला पेपर. साहिल काय खातो? लसूण चिवडा. आपल्या भावाचा व्हिडिओ कॉल आलाय. ठीक आहे. यावर्षी आला ना आपला भाऊ. माझं नाव सांग तिथे. नाही आला ना. भावा सायराम बोल. सायराम भाई, सायराम. सायराम. आई कुठे? भावाला कामामुळे सुट्टी नाही भेटली म्हणून आला नाही भाऊ. आणि अजून आमचा नाश्त्याचा हॉल पुढे आहे. आम्ही पाठी थांबलो होतो पण ते व्हिडिओ काढली नाही मी. पुढे आता एक काढून ठेवायचं. आता वैताग आला. थंडी थोड्या टायमासाठी असते पण हे काढतो. तर आता मी एक टी शर्ट घातले, त्याच्यावरती जॅकेट आहे, त्याच्यावरती अजून एक जॅकेट आहे आणि त्याच्यावरती हे 4 घातले, 2 ट्रॅक घातलेत. एवढी थंडी आहे. उद्या आमचं दर्शन आहे. म्हणजे उद्या शिर्डीच्या, आज रात्री शिर्डीच्या 6 किलोमीटर पाठी थांबणार आणि मग तिकडनं उद्या शिर्डीला. हे उद्या दर्शन आहे आमचं. आम्ही आता पोचलो हॉल्टला नाश्त्याच्या. हे बघा सर्व पब्लिक इकडे थांबले. पालखी तिकडे आहे. नाश्त्याला काय का आज? काय पॅटीस आहे. तर आज आम्हाला एकदम लांबलचक रस्ता आहे. त्या रस्त्याला ना दुकान आहेत ना काय आहे. आणि आम्ही ठरवलंय की 4 वाजेपर्यंत आम्हाला पोचायचं आहे. हा मग कुठले हा? कुठे 4 वाजेपर्यंत? दुपारी जेवायला. काय एवढा आरामात जायचा? मग पिकनिक. आता बघूया. बाकीचे तर सर्व पुढे निघून गेलेत. मी एकदम पाठी थांबलेलो. जरा नाश्ता बिष्टा केला. प्रमाणे हां नाश्ता वगैरे केला आणि मग आता निघालो परत. तर बघूया अजून. मला वाटतं पुढे थांबतील की नाही माहीत नाही. हे बघा तो बापू आणि भाबड पाठी आहे. आम्ही चाललो आहे परत पुढे. ते गरमी होत होती म्हणून ते काढून टाकलं मी. ते ठेवलं बलकला. तसं नाही, दुसरा मगाशी गेलं ते. बघा काका थांबलेत आपल्याला. पाणी घेऊन आले. अरे बापरे. एक नंबर. जुनी आठवण. ठेवलंय ते बावकरने घातलंय.
बघा आता हे खायला आणलेलं आहे. डब्यात काढा. आता इकडे चिवडा आहे. घ्या ना. बघा पुढे चालून आले फटाफट मध्ये आणि इकडे बसलेत आता. हे बघा काय काय मागवलंय. सोयाबीन चिली आणि मंचुरियन. हा एवढा थम्सअप आहे ना, हा एकट्याने प्यायला, एकट्याने टाकवा झाला. आता चिल मध्ये बसलाय. हा थांब ना बाई, कॉपीराईट येईल व्हिडिओ. आता आम्ही बसलो इकडे. बघूया, भूक तर लागली आहे. वाजलेत किती, 12:18 झालेत. ते लोक येतात आरामात चालत. ऊन तर एवढं आहे की काय बोलू नाही शकत आता उन्हाबद्दल. भावाला सांगतोय तरी पण मोबाईल चालू ठेवला. तुला काय बोलायचं आहे काय? पुन्हा भेटू. बघा काय मागवलंय. काय आहे भावा? मंचुरियन ड्राय आणि सोयाबीन चिली. हा ब्लॉगमध्ये सेवारामाला आहेत आमच्याकडे सारखं पार्टी येत आहेत. ते काकांशी एक मला दाखव, भेट करून देतो. तू चव सांग कशी आहे. स्नॅप कर ना. तू बोल ना आधी, बोल ना. बोला तुम्ही. चव कशी आहे? चव चांगली आहे एकदम. आहे गोल आहे. गोल आहे. तर आम्ही पण खातो आणि निघतो इकडनं. जय साईनाथ. काय खातो? सोयाबीन चिली. मगाची तर तुम्ही बोलले मंचुरियन मागवलंय, हा ते वेगळं, हे वेगळं आहे आता. परत एक स्टार्टर मागवलं काय? हा कोणासाठी? सर्व पोरं खात होते म्हणून. त्यांचं पोट भरलंय म्हणून आता मी जातो. दुपारचे वाजले 2 आणि आम्ही आता त्या वावीच्या म्हणजे आतल्या रोडला लागलो आहे. एकदम सरळ रस्ता आहे तिकडे. तर आता ह्या भावकरला आणि संकेतला तो बोलतो आम्हाला अजगर दिसलाय. हा हे बापूला नाही. अच्छा बापू आणि संकेतला बोलतो अजगर दिसला तिकडे झाडामध्ये. ती एक बाई येऊन आम्हाला सांगते इकडे बोलते नाग बीक साप बीप खूप आहे तिकडे म्हणजे अशा जंगलामध्ये. आणि एक ते काका जात होते, ते बोलले की इकडे बिबट्या खूप पसरलेत. जो पण म्हणजे इकडे ह्या रोडनी पालखी तुमची येते किंवा तुम्ही ह्या रोडनी जात असाल तर सेफ जा, आरामात जा, काळजी घ्या. साईराम. बघा आम्ही हॉल्टला आलो आहे. आता डायरेक्ट जेवणार आणि लिटी आंघोळीला. जेवणार आणि आंघोळ करणार पहिला. फ्रेश. आम्ही जातो, बघूया जेवायला काय. बॅग तर आणून ठेवली आहे. मी हॉल्टला पोचलो आहे. आता डायरेक्ट जेवायला बसलोय. कोणाला डबल नाही साईराम. काय वाटतंय? आपल्या बरं वाटतं. साईराम. तुम्ही एवढ्या उन्हातून चालत आल्याबद्दल आम्हाला फार बरं वाटतं. मंडळाकडून आम्ही आभारी आहोत. तुम्ही वेळेवर येता आणि तुम्ही मस्त आराम करत येत आहात. पण मंडळाची चिंता वाढवत येतात. नाही श्रद्धा सबुरी मंत्र तुम्ही एकदम पक्का मनात धरलेला काही करत नाही. तर जय साईनाथ. साईमय संध्याकाळ. आम्ही आता निघालो हॉल्टवरून. आता चाललोय पुढे. आता आम्ही भावकर भावाला लवकर पाठवला जरा हॉल्टवर. त्याला बोललो जा आणि जागा बिगा पकड जाऊन पुढे आणि सर्व चार्जिंग बिर्जिंगची व्यवस्था पण कर. काका चाललेत पुढे. नंतर आधीमध्ये येतील परत आपल्याला पाणी द्यायला. भावाने 2 बॉटल घेतले. चालत 20 राहा. किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे आता. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो. नक्कीच तुम्हाला कळवण्यात येईल. आज लेट होणार आम्हाला असं पण जास्त. बघूया कसं काय ते आता. जय साई. तर साईराम. आता वाजलेत 5:40 झालेत. आम्ही चाललोय पुढे. हे बघा भाऊ पण आहे आपल्यासोबत आणि तिथं 2 पाठी आहेत. 2 नाही 4 जण आहेत असे तर. हा काय सध्या इकडून आज मुंबईच्या भजनवाल्यांना बुक करायची जरा बुकिंग चालू आहे. हां आपलं भजन आहे 6 तारखेला आणि भंडारा पण तेव्हाच. आता बहुतेक आम्हाला तरी वाजतायत की आम्हाला 12-1 वाजा पोहोचायला. कारण मला खूप टाईम लागणार आहे की नाही. बघा इकडे आम्ही थांबलोय. काकांनी गाडी पण थांबवली आणि बापूनी काय आणलं बघा खायला गाडी. साईराम. चला. आमचे पालखी प्रमुख आहेत. साईराम. चला आता वाजलेत 6 वाजलेत. आता आम्ही चाललोय पुढे. बघा आपले भाऊ लोक चालले तिकडे.
आता हे खायचं आम्हाला, अशी पण भूक लागली आणि इकडे आता तिकडे एक मध्ये 1-2 कमानी येतात तिथपर्यंत काही खायला किंवा म्हणजे काही दुकानं नाही तिकडे. तर आता बघूया कसं काय ते. तर भूक तर एवढी लागली म्हणजे दुपारी हॉल्टवरती तर जेवलो, आता तरी पण भूक लागली. आता आम्ही चाललो आहे कारण तो भाऊ विदाऊट चप्पल चालतो आहे म्हणून थोडा लेट होतो आहे. नाही तर आम्ही म्हणजे कसं 8-8:30पर्यंत हॉल्टला पोचतो आम्ही. तर साईराम, आम्ही इकडे पहिल्या कमानीला पोचलो आहे, सायाळे गावच्या इकडे म्हणजे पहिल्या कमानीला. तर वाजलेत 8 वाजलेत. आता बघू किती वाजतात आम्हाला पोचायला, कसं काय ते. आमच्यासोबत सर्व पब्लिक बसली आपली आणि आपल्या बाजूला एक पालखी आहे. तर दादांनी खूप हेल्प केली आपल्याला, तर दादांना खूप खूप थँक्यू. त्यांनी म्हणजे पूर्ण तुम्हाला ती स्टोरी पुढे सांगतो नक्की काय आहे ते. आता हे बघा इकडे आम्ही जरा नाश्ता करायला बसलो, खूप भूक लागली आहे आणि इकडे जरा रस्ता जरा डेंजर आहे म्हणून आम्ही आता भीतीदायक रोड आहे इकडनं, म्हणून आम्ही आता पटापट जायचा प्रयत्न करतो आहे. थंडी तर खूप आहे इकडे. भावाला काय बोलायचं आहे काय बोल. ओम साईराम. ओम ओम साईराम. ओम साईराम. हे सुख कशातच नाही. साईराम भावांनो, हे सुख कशातच नाही आहे. खरं आहे. ना डीजेवर, ना लग्नातल्या हळदीवर, ना वरातीवर. हे सुख फक्त पदयात्रेमध्ये आहे. बोला ओम जय साईनाथ. बस लोक 31 साठी, पबमध्ये, पार्टीसाठी, रिसॉर्टमध्ये, हॉटेलमध्ये, अजून पहिल्या कुठल्या ठिकाणी जात असतील, पण आम्ही साईंच्या पदयात्रेमध्ये चालतोय. हे खूप मोठं भाग्य आहे आमचं. आणि उद्या आमचं 1 तारीख असून वर्षामधला पहिला दिवस गुरुवार आलाय आणि आम्ही उद्या बाबांचं दर्शन घेणार आहे. हे सुख आम्हाला कुठेच भेटणार नाही उभ्या आयुष्यात. बोला ओम साईराम. हे वेगळं सुख आहे आणि या टायमाला गुरुवार पण म्हणजे नवीन वर्षाच्या 1 तारखेला चालाय. आणि आता खूप लोक म्हणजे जात असतील कुठे बाहेर एन्जॉय करायला, पैसे देऊन लोक एन्जॉय करत असतील. पण आम्ही इकडे साईंच्या वारीमध्ये फर्स्ट आहे. आता लोक आजच्या दिवसाला म्हणजे आजच्या रात्रीला सर्व खूप लोक एन्जॉय करत असतील, पण आम्ही इकडे वेगळंच एन्जॉय करतोय. बघा हे बघा, हे भेटल्यावर ही पोरांना चालण्याची ताकद भेटते. कुठेच नाही. आम्ही चाललोय फटाफट. खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय, सांगू नाही शकत. पण आजची म्हणजे बाबांसोबतची रात्र आमची शेवटची आहे, कारण आज आमचा म्हणजे शेवटचा दिवस आहे, म्हणजे शेवटची रात्र. आता उद्या 6 किलोमीटर अजून पुढे जायचं आम्हाला, तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. बघूया आता आम्ही चाललो आहे. बघा स्वान पण आहे आपल्यासोबत. आम्ही चाललो आहे पुढे पुढे. मला आवाज नीट येत नसेल माझा, तर डायरेक्ट तुम्हाला हॉल्टवरती गेल्यावरती भेटतो. बघू मध्ये कुठे आधीमध्ये थांबलो तर तुम्हाला बघायला भेटेल, नाही तर डायरेक्ट हॉल्टवरती गेल्यावरती बघायला भेटेल. बघूया, चला. जय साईनाथ. साईराम. रात्रीचे वाजले 10:30, तरी पण आम्ही अजून चालतो आहे. आपल्या थंडीने माझी तोतली पण वळायला लागली आहे. सगळी पब्लिक इकडे आहे. हे बघा, जाम थकलोय. अजून 2 किलोमीटर चालायचं आहे. अजून 2 किलोमीटर जायचं आहे. आणि काका आपले सेवारामची गाडी इकडे पाठीच आहे. कंटिन्यू आपल्या पाठी आहे मगातपासून. आम्ही इकडे चाललो. आमच्यापासून काय रात्र काय सरत नाही आजची. तर बघूया कसं काय. अजून इकडनं 2 किलोमीटर आहे. उद्याची चाऊल लागले दर्शनाची. 1 तारीख गुरुवार. बाबांच्या गुरुवारने उद्या वर्षाची सुरुवात होणार आहे. हां, त्याची चाऊल लागल्याने कळत नाही. तर आम्ही चाललो आहे. हे बघा, लाईटीचा उजेड बघा कुठपर्यंत येतो, केवढी आम्हाला मदत होते चालायला. आणि हे आपले भजनवाले बुवा आहेत, त्यांनी आजपर्यंत आम्हाला. आता आम्हाला जेवायला पण नको हॉल्टला गेल्यावरती, आता फक्त झोप पाहिजे. आता आम्ही जाऊन डायरेक्ट बघू कसं काय ते. मला दाखवतो आजचा आपला हॉल्ट कसा काय ते. अजून ब्लॉग एडिट करून पोस्ट करायचा बाकी. तर हे बघा, आम्ही फायनल डेस्टिनेशन म्हणजे थोडा तिकडे आहे तसं तर, आणि आम्ही महाराजांच्या चौकामध्ये पोचलो आहे. तर आता आम्ही महाराजांच्या चौकात पोचलो आहे. तर विषय असा आहे की आता आम्ही बघा किती आहे, 1 मी 2 संकू 3 रोहित 4
आणि भाबड 5. तर आम्ही आता सध्या 5 जण चालतो आहे. आणि हे का मी व्हिडिओ घेतोय माहिती आहे, कारण जे आम्ही सोबत चालत होतो, आम्ही किती जण होतो सोबत? आपण 10 जण होतो. आम्ही सोबत 10 जण होतो. तर आता बाकीचे तर निघून गेले आमच्यासोबत, कोण म्हणजे कारण थांबलं नाही. पण ते शेवटपर्यंत आता आम्ही 5 जणच आहे. आणि बाकीचे जे 5 जण होते ते फक्त फोटो व्हिडिओसाठी होते. आता जाऊ दे, काय विषय नाही. Real five. हा, इकडनं 6 किलोमीटर आहे रिअल 5 उद्याचा. स्टार तसे रिअल 5. हा, तर आता इकडनं 6 किलोमीटर आहे उद्या शिर्डी. इकडनं बघू उद्याचा प्रवास कसा काय ते. तर बघूया, जरा आतमध्ये जाऊया आणि काकांना जरा सेवारामला थँक्यू बोलूया. काका खूप खूप धन्यवाद तुम्हाला, आमच्यासाठी पाठी थांबले. साईराम आमच्यासाठी खूप मेहनत घेतली. आमच्या म्हणजे कंटिन्यू पाठी होते. बघू, इकडे एक फोटो बिटो काढतो आणि आतमध्ये जातो. आम्ही 5 धुरंधर पोचलो हॉलला फायनली. कसं वाटतं हॉलला पोचून? छान वाटतंय. आता कसं वाटतंय? बघा, सर्व जेवायला बसले आहेत. आता आम्ही चाललो आहे. कुठे आहे बघा. बघा, साईराम. आम्ही फायनली आलो आहे. आम्हाला वाटलं खूप लेट होईल, पण 11च्या आधी आम्ही पोचलो आहे. साईराम, तुम्ही लवकर आल्याबद्दल धन्यवाद. लवकर आलो तुमचे. असेच लवकर वर्षानुवर्ष लवकर येत राहा. जेवण स्पेशल, जेवणाची एक स्पेशल सोय आहे, झुणका भाकर ठेचा. तर या मुलांना एकदम खूप आवडते, तर त्यांनी जरा पोटभर खावावे. जय साई. काय स्पेशल आज जेवायला? पिठला शिरा. आता ठेचा पण आहे. ठेचा आहे. हे बघा, साईराम. साईराम. हे बघा, आपला आजचा हॉल्ट आहे हा. दर्शन बाबू इकडे झोपलाय, रोहित तिकडे आहे, आपला दुसरा बाबू इकडे आहे. साईराम बाबा. साईराम. बघा इकडे. आता आम्ही इकडे झोपणार आहे. म्हणजे रूमच आहे तसं तर. बघूया, भूक तर नाही आहे तशी. बघूया कसं काय ते. इकडे झोपायचं 11च्या आधी आपल्या हॉल्टला. तर जय साईनाथ. हे बघा, माझ्या प्लेटमध्ये नका बघू, ही प्लेट पूर्ण भरलेली आहे. भावकर सांग जरा काय काय जेवण. प्लेट पण भरलेली आहे आणि पावकर पण भरलेलं आहे. तू पण भरलेला आहे. आलं काय पावकर? 2 प्रकारचे झुणका आहेत. आज 30 आहे. मुंबईमध्ये सगळे चिकन खात असतील, पण आम्ही शुद्ध शाकाहारी झुणका भाकर खातोय. हे खायला पण नशीब लागतं. गावचं पौष्टिक खाणं आणि आम्ही खाऊन गावचं पौष्टिक जेवण. आता हे म्हणजे शेवटचं आहे. आता उद्यापासून काय असं म्हणजे सोबत खाता येणार नाही. आता हे एवढे म्हणजे दिवस कसे पटापट निघून गेले जरा समजलंच नाही. एक नंबर आहे. जेवून भेटतो तुम्हाला. तर जय साईनाथ. हॉलला पोचलो म्हणजे आता जेवून बिवून वरती आलो आहे. तर बघा, ब्लॉगची एडिटिंग चालू आहे आणि बाकीचे बाहेर झोपलेत आणि आमचा ग्रुप इकडे आहे. आणि एवढे म्हणजे दिवस कसे सरले काय समजलंच नाही. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जय साईनाथ.